नमस्कार, संगीता's किचन मध्ये आज मी बनवते मसाला वांग. मसाला वांग्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघू आपण. मसाला वांग बनवण्यासाठी कांदे भाजत ठेवते. इथं मी 2 कांदे घेतलेले भाजत ठेवले. लसूण 2 ते 3 चमचे दाण्याचा कूट आणि 3 चमचे मसाला. मसाला वांगा असल्यामुळे मसाल्याची क्वांटिटी आपल्याला जास्त घ्यायची. कोथिंबीर पण थोडी जास्तच घ्यायची. लाल मिरची, जिरे, हळद, हिंग, 4 ते 5 वांगे इथे चिरून पाण्यात निवळत ठेवलेले आणि चवीनुसार मीठ. कांद्यांना मधोमध अशी चीर पाडून भाजून घेऊ, म्हणजे मधून पण चांगले भाजून निघतील कांदे. कांदे चांगले भाजून घेतलेले. मिक्सर मध्ये ना मसाला टाकून घेते मी. 2 ते 3 चमचे काळा मसाला टाकून घेते. लसूण, कोथिंबीर जास्त घ्यायची या मसाला वांग्यामध्ये. थोडी लाल मिरची याच्यातच टाकून घेते मी. अगदी कमी साहित्यामध्ये बनवते मसाला वांग. कांदे टाकून घेते. आणि थोडस तेल पण टाकून घ्यायचं मसाला दळताना. मसाल्याला कलर खूप छान येतो. आता हे मिक्सरला दळून घेऊ. मसाला दळून घेते. बारीक मसाला दळून घेतला. मसाला वांग्याचा मसाला बनवताना ना मसाल्यामध्ये कमीच पाणी टाकायचं, कारण ते वांग्यामध्ये भरायचं आहे आपल्याला. इथं 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट पण घेते. हळद, थोडासा हिंग, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. वांगे चांगले स्वच्छ धुवून चिरून पाण्यात निवळत ठेवले होते. असे मसाला भरून घेते पूर्ण असा. कुकर ठेवला मी का. कुकर गरम झाला का मग तेल, जिरे, मसाल्यात तेल टाकलं होतं, त्यामुळे इथं 2 चमचे तेल टाकते फक्त. जिरे, जिरे चांगले तडतडले का मग लाल मिरची, हळद आणि हिंग. वांगे टाकून घेते.
आणि हा जो शिल्लक राहिलेला मसाला आहे तो पण वांग्यांवरून टाकून द्यायचा. मसाला वांग बनवताना काळा मसाला, कोथिंबीर जास्त क्वांटिटीत ठेवायचं. खूप छान वांग्याची टेस्ट लागते. मध्ये मीठ टाकलेलं आहे, थोडस वरून मीठ टाकून घेते. अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये होणारी झटपट मसाला वांग रेसिपी. पाणी गरम करत ठेवलं होतं, पाणी टाकून घेते. पाणी तुम्हाला किती भाजी घट्ट पातळ पाहिजे तसं टाकून घ्यायचं. कुकरला 2 शिट्ट्या झाल्या का भाजी काढून घेऊ आपण. कुकर मध्ये जर काही रेसिपी करायची असली, भरून वांगे किंवा दुसरी काही भाजी, तर भाजीला चांगली उकळी आल्यावरती झाकण लावायचं. झाकण लावून 2 शिट्ट्या करून घेते कुकरला. तयार आहे इथं असं झणझणीत मसाला वांग, त्याबरोबर गरम गरम बाजरीची भाकर. याच्यावरती कोथिंबीर टाकून घेते. तुम्हाला जर माझी आजची मसाला वांग्याची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.